मतदारांनो, उमेदवाराकडे विकासाची मागणी करा. 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीला सुरुवात झाली आहे. उमेदवाराकडून मतदारांना पैशाचे आमिष दाखवत आपल्या पैशाच्या जीवावर मतदारांना विकत घेतात. ही निवडणूक म्हणजे पैशाचा जुगार झाली. ज्या उमेदवारावर खून, बलात्कार, अपहरण असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्यांना उमेदवारी देण्यात येऊ नये. जे मतदार पैसे घेतील त्यांचा मतदानाचा हक्क रद्द करावा व सरकारकडून मिळणारी सुविधा बंद करावी. देशहितासाठी मुख्य निवडणूक आयुक्त यांच्याकडे आदी प्रमुख मागण्याचे निवेदन बारी समाजाच्या महाराष्ट्र सचिव तथा कवयित्री लेखिका पूजा डकरे यांनी केली आहे, असे त्यांनी तेजपूर न्यूजशी बोलताना सांगितले. नमस्कार, मी पूजा डकरे. आज मी इथे आश्वासनाविषयी बोलणार आहे. आपल्याला आपण जर बघितलं, निवडणुकीच्या वेळेला बरेचसे आश्वासने मिळतात आणि त्या आश्वासनाचं पुढे 5 वर्षांनी काय होतं आपल्याला माहिती आहे. आश्वासनाची पूर्तता होत नाही. तर माझं हे म्हणणं आहे की इथे जे आश्वासनं देतात, लोकप्रतिनिधी जे आश्वासनं देतात ते आश्वासनं एका स्टॅम्प पेपरवरती लिहून द्यावं. मला वोट मागण्यासाठी जे काही लोकप्रतिनिधी येणार किंवा आले त्या लोकप्रतिनिधींना मी सांगितलं आणि सांगणार सुद्धा की मला बोललेल्या आश्वासनावरती, तुम्ही बोललेल्या कुठल्याही आश्वासनावरती मला विश्वास नाही आहे. तुमचे जे काही आश्वासन आहे ते स्टॅम्प पेपरवरती लिहून द्यावे आणि लिहून दिल्यानंतर जर का 5 वर्षामध्ये त्यांनी हे आश्वासनं पूर्ण नाही केले तर 5 वर्ष झाल्यानंतर मी या आश्वासनावरती गुन्हे दाखल करणार आणि गुन्हे दाखलच नाही तर कोर्टामध्ये खटले सुद्धा भरणार आणि याच्यावरती सुनावणी होणार. हे आश्वासने पुढे चालणार. आपण जर आपल्या देशाचा विचार केला तर आपल्या देशामध्ये कुठलीही फसवणूक असो, कुठल्याही फसवणुकीवरती गुन्हे दाखल होतात, कोर्टामध्ये चालतात. मग जनतेची जर का एवढी मोठी फसवणूक होत असेल, आश्वासन देऊन आश्वासनाची पूर्तता जर का इथे होत नसेल तर त्या आश्वासनावरती जनतेच्या फसवणुकीवरती गुन्हे दाखल का होऊ नये आणि ते कोर्टात का जाऊ नये. तर या गोष्टी इथे व्हायला हवे. जनतेने सुद्धा या गोष्टी करायला सुरुवात करायला हवी. 100 आश्वासने इथे देतात आणि एक सुद्धा आश्वासनाची पूर्तता होत नाही. जर का आपण आश्वासनाची पूर्तता करू शकत नसेल, पक्ष, लोकप्रतिनिधी असेच आश्वासनं द्यावे ज्या आश्वासनाची पूर्तता लोकप्रतिनिधी करू शकेल. आणि जर का अशा आश्वासनावरती कारवाई झाली तर लोकप्रतिनिधी खोटे आश्वासने जनतेला देणार नाही, तेच आश्वासने देणार ज्याची पूर्तता होणार. आणि जे काही आश्वासने दिलेले आहे, जे काही अजेंडा आहे तो अजेंडा पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न लोकप्रतिनिधी करणार. धन्यवाद.